जर गळ्यामध्ये जर सोनं असेल ना तर नीट ऐका बरं का, जर गळ्यामध्ये सोनं असेल तर चोराची नजर असते, आणि गळ्यामध्ये जर तुमच्या तुळशीची माळ असेल ना तर माझ्या भगवंताचं लक्ष तुमच्यावर असतं बरं का. म्हणून आले जन्मी माळकरी व्हा. अहो काय सांगावं तुम्हाला, आपल्या कैलासती सौभाग्यवती कस्तुराबाई गुळसुटकर पाठीमागल्या दत्त जयंतीला हट्टच धरला होता गळ्यात माळ घालायची. तुम्हाला प्रश्न पडेल मी आता खाती आणि निम्म्या वर्ष वयात आल्यावर घातली तर चालतं का? हो चालतं. जर गळ्यामध्ये माळ जर असेल ना तर तो वेखुंठाला जातो बरं का. आणि अहो त्यांनी हट्ट धरला आणि बघा ना तुळशीची पवित्र तुळशीची माळ त्यांनी घातली अहो, आणि वर्ष त्यांना होऊन गेलं. दत्त जयंतीला आता आम्ही आलतो तर योगायोगाने भेट झाली, माईने आशीर्वाद दिला अहो. त्यांनी काय सांगावं, कौतुक कुणाला नव्हतं पण त्या माऊलीला माझं मी कीर्तन करा ही लय कौतुक होतं बरं का हो. खरंच सोनं होऊन ती आई गेली, तिला खरंच मुक्ती प्रदान व्हावा, त्याला मोक्ष मिळावा अशी सर्वांनी विनंती करावी. ती आजही इथं कुठंतरी उपस्थित आहे, तिला आनंद वाटत असेल की पूजा तुम्ही आलाव का असं म्हणायच्या बरं का. ती आता सुद्धा त्यांना कौतुक वाटत असेल की माझी पूजाबाई कीर्तन करती, म्हणजे असं लाडाने म्हणायच्या. एवढं कौतुक त्यांचं होतं म्हणून आल्या जन्मी आपण माळकरी तरी झालं पाहिजे. हो आई आपण स्वयंपाक करतो, आता तेल किती तापलेलं असतं भजी करताना, एक जरी टिपका जर आपल्या अंगावरती जर उडून आला तर किती भासतो, ह्याच्यापेक्षा 100 पटीनं तेल वरती तापवलेलं आहे बरं का. जो मांसाहार करतो ना त्याला त्या तेलामध्ये टाकलं जातं, मग विचार करा तर जीव अमर आहे, मग तिथं कुणीच वाचवा येत नाही. त्यासाठी आलेले हाच जन्म आहे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतो ठाई ठाई या संसारापायी. तू म्हणशील घरदार ते इथंच राहिलं सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरं मातीच ऐक मडका. हो गर्व कशाचा असावा, ह्या देहाची माती गंगेला जाणारे आलेली. सखे सोयरे अति लाडके फक्त 2च दिवस रडतात, आणि जसं आलो ना आपण तसं जावंच लागतं. जसा श्वास जर आपण घेतला तर आपण घेऊन सुद्धा फक्त ठेवू शकत नाही, त्याला सोडावंच लागतो. तसं जन्माला आल्यानंतर आपल्याला जावंही लागतं. हो, आणि आपण इथं विठ्ठल माझा माझा त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळावा ह्यासाठी विठ्ठल माझा माझा भजन गायचं बरं का. सगळ्यांनी टाळी वाजवायची. हा घ्या विठ्ठल माझा Thank you.
चला हर